आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागलेला. यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे. गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि आयात वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कापली लागली आहे. अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर झालाय. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं लाकडाचे दरही वाढलेत. याचा मोठा फटका उद्योगांना बसलाय. हवा उद्योगावर याचा थेट परिणाम होताना दिसतोय. इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे वाशिम जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी आहे. गर्दीमुळे रांगा वाढून किरकोळ वाद टाळण्यासाठी काही पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय. रायगड जिल्हा परिषदेचा 235 कोटी 91 लाखांचा अर्थसंकल्प विशेष सभेमध्ये मंजूर झाला. यामध्ये शिक्षण विभागासाठी पहिल्यांदाच तब्बल 11 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय. मनपाच्या मालकीच्या जागांवरून भाजप नगरसेवक निखिल वारेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. तसंच एक समिती स्थापन करून महापालिकेच्या मालकीच्या जागांची नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोमवारी कोल्हापूर शहरातील अर्ध्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. मंगळवारी देखील अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावर हिरडोशी इथं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता 30 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. पालखेड कालव्याच्या आवर्तनातून येवला शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव भरण्यास सुरुवात झाली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. गंगासागर तलावामध्ये आलेल्या पाण्याचं जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. सांगली महानगरपालिकेच्या रस्त्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबागमधल्या रस्त्यांवर धरणं आंदोलन करण्यात आले. यावेळेला महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बदलापूरच्या कात्र भागातून जाणाऱ्या रिंग रोडच्या बाजूला डम्पिंग ग्राउंडला स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसंच कचऱ्याचा ढीग वाढल्यानं भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे. वाशिममध्ये नाफेडकडून तूर आणि हरभरा खरेदीला वेग आलाय. नाफेडकडून आतापर्यंत 16,159 क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. खुल्या बाजारामध्ये तूर आणि हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाफेडला पसंती दिली आहे. नाफेडकडून तुरीला 8,000 रुपये तर हरभऱ्याला 5,857 रुपये इतका हमी भाव दिला जातोय. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 1,40 लाखांचं दान अर्पण करण्यात आलंय. मंदिरातील एकूण 12 दानपेटींची मोजदाद गेल्या 4 दिवसांपासून करण्यात आली. सण उत्सव आणि सुट्ट्यांमुळे हजारो भक्तांनी देवीचं दर्शन केलं. सांगलीच्या गोंधळेवाडीमध्ये पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला. पंढरपूरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांची श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातलं जातं. टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला. वणीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. रविवारी खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी पहिल्या 34 किलोमीटर टप्प्यातील कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे प्रवासी गाड्यांसह मालगाड्या थांबवण्याची सुविधा विकसित करण्यात आलेली आहे. यामुळे आता गाड्या तासनतास थांबवाव्या लागणार नाहीयेत. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. झाडांच्या फांद्या घरांवर पडल्यानं अनेक ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली आहे. तर वादळी पावसामुळे फळबागांचंही मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट तसंच पावसाचा इशारा देण्यात आला. 31 मार्चला शहरासह जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. देवठाणा परिसरामध्ये शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने एका बैलाचा मृत्यू झाला असून
एक बैल गंभीर जखमी झालेला. यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानं पंचनामा करून भरपाईची मागणी करण्यात आली आहे. हिंगोलीत अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. कळमनुरी तालुक्यामध्ये अवैध रेतीची वाहतूक होत असताना महसूल विभाग याकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्न उपस्थित झालाय. भिवंडी महानगरपालिकेने तीनबत्ती मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी एक मोठी पाडका मोहीम राबवली आहे. बेकायदेशीर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये झालेल्या हत्येच्या काही तासात उलगडा झालेला आहे. 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी तपास केल्यानंतर मृताची वहिनी आणि पुतण्याने गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलंय. संभाजीनगरमध्ये पेट्रोल चोराचा सुळसुळाट वाढलाय. शहरामध्ये आता पेट्रोल चोर सक्रिय झाले. शहरातल्या दुचाकींमधील पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावेळेला पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील माळीवाडा आसेगाव मार्गावरील पुलाखाली आढळलेला वृद्ध महिलेच्या मृत्यूबाबत माहिती उघडकीस आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून हा खून असल्याचं स्पष्ट झालंय. महिलेच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बीडच्या परळी बस स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. अवघ्या 1.5 वर्षांच्या चिमुकलीला बस स्थानकामध्ये सोडून अनोळखी महिला पसार झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.